तर का म्हणता पोट्टे हो, कसा वाटतं आपला ब्लॉग? तर का म्हणता पोट्टे हो, मी स्मिथ मिनी ब्लॉगर ऑफ गडचंदूर. तर भाऊ तुम्ही ना कसं तयारी वेळी पाहून तर तुम्हाला तर माहीतच झालं असेल का भाऊ, आपण कुठेतरी बाहेर जाणार होतो. भाऊ आपण कुठे जाणार होतो? आपण आपला जाणार होतो सोबतीचा रिसेप्शनला. तर मित्रांनो त्याचं कसं लग्न होतं 23 तारखेला. तर कसं भाऊ 23 तारखेला त्याच्या लग्नाला तर काही जाणं झालं नाही. तर मग कसं भाऊ म्हणलं त्याच्या रिसेप्शनला नाही गेलं तर भाऊ चांगलं नाही वाटत. म्हणलं बिना फालतू भाई आपला सोबत्या कसं भाई नाराज होऊन जायचं. म्हणलं म्हणून कसं तयारी वारी केलं आणि डायरेक्ट रिसेप्शनमध्ये आलं. तर हे होतं भाई आपल्या मानिगडा कॉलनीमध्येच्या हॉलमध्ये होतं. तर भाऊ डायरेक्ट इथं आलो. तर कसं भाई इकडे जेवण येऊन तर चालूच होतं. मग भाऊ आपल्याला भेटला आपला तुषार भाऊ. तर भाऊ तुम्हाला एक गोष्ट पहिलेच सांगून जा भाऊ, आपल्या गडचंदूरचा बेस्ट फोटोग्राफर म्हणजे तुषार भाऊ. तुम्ही कोणत्याही फोटोग्राफरमध्ये पहा बेस्ट फोटोग्राफर म्हणजे तर तुषार भाऊ. तर मग कसं भाऊ आपलं तुषार भाऊला तर भेटलं, ब्लॉगमध्ये पण घेतलं. मग कसं भाऊ जेवण चालू झालं. मग म्हणलं भाऊ 10 वाजत होते. मग आलू फटकन टाटवाट घेतलं भाऊ, जेवण घेतलं भाऊ. जेवण तर भाऊ बहुत जबरदस्त होता. मग भाऊ मला इकडे आलं तर एक गोष्ट भाई बहुत आवडते का भाऊ, इकडचं म्हणजे काही ना काही स्वीटमध्ये राहायचं. भाई इकडं होतं चमचम. तर भाऊ आपल्याला भेटली आपली फॅम. तर भाऊ यायनी म्हणे भाऊ मला ब्लॉगमध्ये घेतलं, यायनी ब्लॉगमध्ये घेतलं. तर भाऊ कसं जेवण वेवण करून तर भाई बहुतच मजा आली होती. मग कसं भाऊ जेवण झालं. तर पोट्टे तुम्ही विचार करत ना आपला कोणतं सोबते होतं भाऊ, ह्या आपला मित्र भाऊ याचा कसं आज रिसेप्शन होता. भाऊ तिचं कसं लग्न झालं म्हणून कसं भाऊ बहुतच खुश होता. तर भाऊ कसं तुषार भाऊ जेवण करायला लागला. तर मग कसं तुषार भाऊला कंपनी द्यायसाठी मी डबल जेवण केलं. मग पोट्टे आपल्या सोबत्यानं वहिनीसोबत बहुत खतरनाक मस्त जबरदस्त डान्स केला. तर मित्रांनो मग कसं आजसाठी इतकंच. तर मग भेटून येऊ व्लॉगमध्ये.